भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी, सुधारित आकृतीबंध लागू करावा, मोजणी कर्मचाऱ्यांना निश्चित प्रवास भत्ता ठरवून तो वेतनामध्ये समाविष्ट करावा, विभागाचे खाजगीकरणाचा निर्णय रद्द करावा यासारख्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या वतीने आजपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। धुळ्यातही भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले। या आंदोलनानंतरही शासनाने भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवल्या नाहीत तर माननीय आयुक्त संचालक भूमी अभिलेख पुणे कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, तसेच तेथे धरणे आंदोलनही केले जाईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। त्यानंतरही 2 मार्च 2026 पासून बेमुदत काम आंदोलन केले जाईल याचा शासनाने विचार करावा असा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र भूमी अभिलेख कर्मचारी संघटना अंतर्गत भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 18/2/2026 पासून सनदशीर मार्गाने आंदोलनाचा पुकारा केलेला आहे। त्यानुसार दिनांक 18 व 20 रोजी सर्व कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन केले होते। त्याच्यातल्या आंदोलनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे। दिनांक 23/2/2026 तर दिनांक 27/2/2026 पर्यंत सर्व भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे कर्मचारी हे अर्जित रजा आंदोलन करत आहेत, सामूहिक अर्जित रजा आंदोलन करीत आहेत। त्यातला आजचा पहिला दिवस आहे। त्यात आज सगळे कर्मचारी सामूहिक रजा आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आमच्या आंदोलनातील मुख्य मागणी आहे की आमचे सगळे कर्मचारी हे बीई व तांत्रिक असून बीई सिव्हिल असून हे तांत्रिक शिक्षण असलेले आहेत, तरी त्यांना तांत्रिक वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे। तसेच आमच्याकडे जो आकृतीबंध लागू झालेला आहे तो 1994 पासूनचा आकृतीबंध आहे। त्यात कुठल्याही प्रकारे कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आलेली नाही, तरी सुधारित आकृतीबंध लागू करून भूकरमापक व पर्यवेक्षण विभाग यांचे वाढीव पद मंजूर करावेत। त्याचप्रमाणे मोजणी कर्मचारी हे त्यांच्या मोजणीनिमित्त हे वेगवेगळ्या गावांना भेटी देत असतात, मोजणीसाठी जात असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जात नाही। त्याच्यासाठी टीए बिल द्यावं लागतं, ते वरिष्ठ स्तरावरून लवकर मंजूर होत नाही। तरी एक प्रकारचा निश्चित जसं तलाठी व आपले ग्रामसेवकांना एक निश्चित प्रवास भत्ता देण्यात येतो त्या पद्धतीचा प्रवास भत्ता आमच्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावा ही त्यातली मागणी आहे। तसेच विभागाचा जो खाजगीकरणाचा घाट घातला जात आहे सरकारकडनं तो खाजगीकरण रद्द करावं ही आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे जे 18 मोजणी प्रकरण अन्यायकारक पद्धतीने आमच्यावर लादले गेलेत, दर महिन्याला 18 मोजणी प्रकरण करा म्हणून, त्याच्याविरुद्धही आम्ही एल्गार पुकारलेला आहे। तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला मोजणीसाठी पुरेसं साहित्य नाही आहे, आमच्याकडं रोवर वगैरे मशीन नाही आहेत, लॅपटॉप नाही आहेत, तरी ते आम्हाला मिळावेत म्हणून आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। धन्यवाद।